नमस्कार. न्यूज डंकामध्ये मी अमित काळे आपलं मनापासून स्वागत करतो. एक आवाहन. न्यूज डंकाच्या वतीनं प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही दसरा दिवाळी विशेषांक प्रसिद्ध करण्यात येत आहे. मोदी 3 या विशेषांकाचं प्रकाशन 1 नोव्हेंबर 2023 रोजी सायंकाळी 5:30 वाजता दादरमधील शिवाजी पार्कच्या स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकामध्ये होत आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या शुभ हस्ते या अंकाचं प्रकाशन होईल. या निमित्तानं आमच्या असंख्य वाचक आणि प्रेक्षकांसाठी महासंवाद या विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. ज्येष्ठ पत्रकार भाऊ तोरसेकर, ॲनालायझरचे सुशील कुलकर्णी आणि न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कांजी यांच्याशी आपल्याला संवाद साधता येणार आहे. तरी या कार्यक्रमासाठी आपण जरूर यावं. त्यासाठी आमच्या मोबाईल क्रमांकावर आपल्या सहभागाची नोंदणी करावी ही विनंती. राज्यात गेल्या सव्वा महिन्यापासून मराठा आरक्षणाचा विषय गाजत आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आमरण उपोषण सुरू केले. त्यांच्या या उपोषणाच्या मुद्द्यावरून आज काही पत्रकारांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांना प्रश्न विचारला. त्यावर शरद पवार यांनी सरकारनं दिलेला शब्द पाळला नाही किंवा जे आश्वासन दिलं ते पूर्ण केलं नाही असं म्हणत जरांगे पाटील यांनी सुरू केलेल्या उपोषणाचा मार्ग योग्य असल्याचं सांगितलं. राज्य सरकारनं जरांगे पाटीलांना दिलेला शब्द पाळला नाही किंवा मराठा आरक्षण त्यांनी दिलेल्या मुदतीत त्यांना देता आलं नाही ही वस्तुस्थिती असली तरी मराठा समाजाला आरक्षण देणं यासाठी आपण कटिबद्ध असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलेलं आहे. त्यांनी दिलेल्या मुदतीमध्ये मराठा आरक्षणाचा निर्णय होऊ शकला नाही ही वस्तुस्थिती कोणीही नाकारू शकत नाही. परंतु पवार यांनी शब्द देणं, शब्द पाळणं या विषयावर बोलणं म्हणजे थोडं अतिच झालं असं म्हणावं लागेल. कारण ज्येष्ठ नेते शरद पवार यांचा आत्तापर्यंतचा राजकीय प्रवास बघितला म्हणजे साधारण 50-60 वर्षांची त्यांची राजकीय कारकीर्द बघितली तर त्यांच्या राजकारणाचा अंदाज कोणालाही आलेला नाही. दिलेला शब्द त्यांनी किती पाळला, किती नाही पाळला, तो शब्द कसा फिरवला ते राजकारणातील धुरीण किंवा अगदी सर्वसामान्य जनतासुद्धा जाणून आहे. त्यामुळं त्यांनी सरकारनं शब्द दिलेला पाळला नाही असं विधान करून प्रश्न अधिक चिघळेल किंवा प्रश्न अधिक कसा जटिल बनेल याकडे लक्ष वेधण्यापेक्षा हा प्रश्न कसा सुटेल यासाठी महाराष्ट्रातील एक जुने जाणते आणि ज्येष्ठ नेते म्हणून त्यांनी भूमिका घेणं आवश्यक आहे. राज्यातील मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे ही मागणी गेल्या कित्येक वर्षापासून मराठा समाजाची आहे. यापूर्वीसुद्धा मराठा समाजाचे लाखोंचे मोर्चे निघालेले आहेत. अत्यंत शांततेत आणि आदर्श अशी ही आंदोलनं मराठा समाजानं केली. अंतिम तोडगा निघत नाही म्हटल्यानंतर जरांगे पाटील यांच्यासारख्या एका लढवय्यानं हे आंदोलन पुन्हा उभं केलं आणि त्यांना महाराष्ट्रभरातून उत्तम प्रतिसाद मिळत आहे ही वस्तुस्थिती आहे. त्यांनी दुसऱ्यांदा आमरण उपोषण करण्यापूर्वी महाराष्ट्रात ठिकठिकाणी सभा घेतल्या, समाजाला जागृत करण्याचं काम केलं. सरकारच्या वतीनं मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, अन्य मंत्री असतील या सर्वांनीच मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे आणि ते देण्यासाठी सकारात्मक भूमिका घेतलेली आहे. सरकारनं दिलेल्या मुदतीमध्ये हे मराठा आरक्षण मिळू शकलेलं नाही म्हणून जरांगे पाटील यांनी पुन्हा उपोषणाचा मार्ग स्वीकारला. आता सरकारच्या वतीनं यावर हालचाली सुरू आहेत. लवकरात लवकर हे आरक्षण कसं मिळेल किंवा ते कसं टिकेल यावर सरकारनं अधिक लक्ष दिलेलं आहे. कायदेशीर पातळीवरती चर्चा सुरू केलेल्या आहेत. यावर मार्ग काढण्याचा प्रयत्न सरकारच्या वतीनं सुरूच आहे. दुसरीकडं जरांगे पाटील हे उपोषणावर ठाम आहेत ही सध्याची वस्तुस्थिती आहे. मात्र ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी आता जाता जाता सरकारच्या शब्द पाळणं या विषयावर केलेलं विधान हे थोडंसं खटकणारं नक्कीच आहे. कारण यापूर्वी ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी दिलेले शब्द, घेतलेल्या भूमिका कशा बदलल्या हे महाराष्ट्रानं बघितलेलं आहे. मुळात ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील सरकार जेव्हा सत्तेत होतं तेव्हा मराठा समाजाला टिकणारं आरक्षण देता आलेलं नाही. त्यानंतर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना मराठा समाजाला आरक्षण दिलं. विशेष करून ते उच्च न्यायालयात टिकलंसुद्धा, मात्र दुर्दैवानं ते सर्वोच्च न्यायालयात टिकू शकलं नाही. त्यामुळं मराठा समाजावर पुन्हा आंदोलन करण्याची वेळ आली. शरद पवार यांनी शब्द पाळण्यावर केलेले विधान हे खटकणारं कसं आहे तर राज्यात ज्या वेळेला महाविकास आघाडीची निर्मिती झाली आणि सरकार उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालं
तेव्हा असं सरकार स्थापन करण्यापूर्वी महाराष्ट्रातील एक ज्येष्ठ वडीलधारी नेते म्हणून शरद पवार यांनी उद्धव ठाकरे यांना असा सल्ला देणं अपेक्षित होतं की शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष मिळून आघाडी केली होती, युती केलेली होती, तुम्ही मतदारांना युती म्हणून मतं मागितलेली होती, तेव्हा तुम्ही विभक्त न होता युती म्हणूनच सरकार स्थापन करा आणि दिलेला शब्द पाळा, असा सल्ला त्यांनी देणं अपेक्षित होतं. मात्र तसं न करता त्यांनी उद्धव ठाकरे यांना स्वतःच्या बाजूला घेऊन त्यांनी सरकार स्थापन केलं. त्यापूर्वी भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांच्याबरोबर चर्चा करून सरकार स्थापनेचा निर्णय झाला होता. काही काळानंतर त्यातून त्यांनी घुमजाव केलं आणि सरकार स्थापन न करण्याचा निर्णय घेतला. मात्र दिलेला शब्द पाळायचा हे अजित पवार यांनी ठरवलं होतं. म्हणूनच अजित पवार यांनी पहाटेचा शपथविधी केला. हे खुद्द शरद पवार यांचे अत्यंत जवळचे मानले जाणारे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनीच स्पष्ट केलेलं आहे. मग या विषयामध्ये दिलेला शब्द कुणी पाळला आणि कुणी पाळला नाही हे आपल्याला दिसून येतं. ज्या सोनिया गांधी यांच्या परदेशी असण्याच्या मुद्द्यावर त्यांनी काँग्रेसमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला, राष्ट्रवादी काँग्रेससारख्या पक्षाची स्थापना केली, निवडणुका काँग्रेसच्या विरोधात लढल्या गेल्या, मात्र निकालानंतर पुन्हा काँग्रेसच्याच मांडीला मांडी लावून बसण्याचं काम या महाराष्ट्रात आणि देशात शरद पवार यांनी केलं. मग शब्द कुणी फिरवला किंवा भूमिका कुणी बदलली? काही महिन्यापूर्वी त्यांनी आपल्या लोक माझे सांगातीच्या दुसऱ्या आवृत्तीच्या प्रकाशन सोहळ्यात आपण राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून लांब होत असल्याचं जाहीर केलं. भले त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमधील कार्यकर्त्यांनी त्यांना आग्रह केला, आंदोलनं केली आणि तो निर्णय त्यांनी पुन्हा बदलला आणि ते राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून राहिले. म्हणजे वानगी दाखल हे 2-3 उदाहरणं आपल्याला ताजी सांगता येतील की यामध्ये ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी आपली भूमिका कशी बदलली किंवा त्यांनी दिलेला शब्द कसा फिरवला. आता सरकारनं जरांगे पाटील यांना दिलेल्या मुदतीमध्ये त्यांना मराठा समाजाला आरक्षण देता आलेलं नाही ही वस्तुस्थिती आहे. त्यामध्ये काही तांत्रिक अडचणी असतील, काय आहे ते सरकारला माहीत, पण यामध्ये ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केलेलं विधान मात्र मी वर दिलेल्या काही घटनांच्या पार्श्वभूमीवर खटकतं हे नक्की आहे. तेव्हा हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते आम्हाला जरूर कळवा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.